नमस्कार, सुस्वागतम. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. नमस्कार, धन्यवाद. मालवण नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या प्रचार सभेचं आयोजन होत आहे. आणि या निमित्ताने या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, शिवसेना पक्षाचे सर्व उमेदवार आणि मालवण नगरीतील सर्व सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो, अगदी काही वेळातच सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, सन्माननीय आमदार निलेश राणे साहेब आणि सर्व मान्यवरांचं या मालवण नगरीमध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे आणि या सभेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी आपल्या सगळ्यांची संवाद साधावा म्हणून आम्ही या ठिकाणी या आजच्या जारी सभेला सुरुवात करत आहोत. मी धन्यवाद देईन आयोजकर्त्यांना की त्यांनी मला प्रथमतः या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, आपले विचार व्यक्त करण्याची संधी दिली. मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मालवण नगरी ही ऐतिहासिक, त्याचबरोबर सांस्कृतिक आणि पर्यटन दृष्ट्या अतिशय महत्त्वाचं शहर आहे. फार मोठा ऐतिहासिक वाटा या शहराच्या वाटेला आहे. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेली पतित पावन भूमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची साक्ष हे मालवण शहराचं आगळं वेगळं ओळख आहे. ज्या सिंधुदुर्ग किल्ल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला ओळख मिळाली, तो किल्ला या मालवण नगरीचं भाग्य आहे आणि आपण सर्वजण म्हणूनच भाग्यवान आहात. या शहराची आगळीवेगळी ओळख निर्माण करण्यासाठी गेल्या वर्षभरापूर्वी आपण सन्माननीय आमदार निलेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने या कुडाळ मालवण विधानसभेमधून आमदार म्हणून निवडून दिलं आणि त्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये या शहराचा कायापालट खऱ्या अर्थाने व्हायला लागलाय. आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपले लाडके खासदार सन्माननीय नारायणराव राणे साहेब यांच्या नावामागे मालवण शहराची खास ओळख आहे आणि म्हणूनच या नगरीला वेगळं असं आगळं वेगळं असं महत्त्व प्राप्त होतं. सन्माननीय राणे साहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून नवीन ओळख निर्माण करून दिली आणि त्यानंतर मालवण आणि आजूबाजूच्या परिसरातील पर्यटनाला चालना मिळाली. आणि या सगळ्याच्या माध्यमातून या शहराचा कायापालट व्हावा, या शहराचा विकास व्हावा, हे शहर आदर्शवत व्हावं, हे शहर जागतिक दर्जाचं शहर व्हावं, असे सन्माननीय राणे साहेबांचे त्या ठिकाणी भावना होती. परंतु काही कारणांमुळे गेल्या 10 वर्षांमध्ये इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांच्यामुळे या शहराचा विकास, रस्ते, वीज, पाणी यावरच खुंटला होता. आणि म्हणूनच आता सन्माननीय निलेश राणे साहेबांनी विकासाची अष्टसूत्री, मालवणच्या विकासाची अष्टसूत्री आपल्या सर्वांसमोर काही दिवसापूर्वी या ठिकाणी सादर केली आहे. आणि या अष्टसूत्रीच्या माध्यमातून या शहराचा आगळा वेगळा विकास, ऐतिहासिक परंपरा जपत आपण करणार आहोत. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना येत्या 2 डिसेंबर रोजी आपल्या या ठिकाणी समोर आपल्या उपस्थित असलेले या शहराचे भावी नगराध्यक्ष आणि भावी नगरसेवकांना मोठ्या मताधिक्याने विजयी करायचं आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी आजचा उद्याचा उरलेला 1 दिवस आपल्याला प्रचाराचा वाढून मिळालेला आहे, त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना करून घेता आला पाहिजे. आणि आपल्याला प्रचाराची ही जी काही वाढून मिळालेला 1 दिवस आहे, यामध्ये आपल्याला अजूनही जास्त लोकांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी या सगळ्यासाठी कटिबद्ध होऊया. येणाऱ्या 5 वर्षामध्ये या सगळ्या नगरसेवकांच्या आणि नगराध्यक्षांच्या माध्यमातून आपल्या या ऐतिहासिक मालवण शहराचा आदर्श आणि जागतिक दर्जाचं मालवण शहर असा विकास करून घेण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना येणाऱ्या 2 तारीखला धनुष्यबाण चिन्ह समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करूया असं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. आणि या ठिकाणी आयोजकांनी बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आणि आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी विनंती करतो आमचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक श्री काका कुडाळकर यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा. या ठिकाणी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, तमाम शिवसैनिकांचं आराध्य दैवत बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून आज मालवण नगर परिषदेच्या
होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी ज्यांना आपण निवडून देणार आहात ते आपले सर्व विषयी नगरसेवक आणि नगराध्यक्षाचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. मी तुम्हा सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं यांना सर्वांना पहिल्या प्रथम शुभेच्छा देतो. व्यासपीठावर सर्व मान्यवरांना अभिवादन करतो. तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमला आहात. या अर्थी या ठिकाणी परिवर्तन होणार हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. परंतु मित्र, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं मालवण शहर या महाराष्ट्राच्या नकाशावर जर सर्वप्रथम कोणी आणलं असेल तर ज्यांनी आम्हाला घडवलं, ज्याने या सिंधुदुर्गला नेतृत्व दिलं, या सिंधुदुर्गला ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी दिली, अगदी भारताच्या राजकारणात सिंधुदुर्गाचं नाव त्यांनी झळकवलं, ते तुम्हा आम्हा सर्वांचं प्रेरणास्थान असलेले आदरणीय माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायणराव राणे साहेबांची परंपरा खऱ्या अर्थानं आपल्याला जर पुढे न्यायची असेल तर आपल्याला काय विचार करावा लागेल. राणे साहेबांनी आजपर्यंत ज्या पद्धतीनं मालवणला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दृष्टीनं काम करण्यासाठी प्रयत्न केले आणि हे प्रयत्न करत असताना कोणाची तरी दृष्ट लागल्यामुळे गेली 10 वर्षात या ठिकाणी अपेक्षित विकास होऊ शकला नाही. आणि हा अपेक्षित असलेला विकास, मालवणकरांच्या मनात असलेला विकास जर साधायचा असेल तर काय केलं पाहिजे, यासाठी ही निवडणूक आहे. खऱ्या अर्थानं एक वेगळ्या वळणावर नेऊन ठेवलेली निवडणूक आहे. खऱ्या अर्थानं मालवणच्या मनात, प्रत्येक नागरिकाच्या मनात जे स्वप्न आहे की राणेसाहेबांनी जे दिवस दाखवले ते पुन्हा दिवस आपल्याला कोण दाखवेल, याचं उत्तर शोधणारी दिवस आहे. आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या एका सदिच्छेनं म्हणा किंवा या ठिकाणच्या देवदेवांच्या आशीर्वादानं म्हणा, या ठिकाणी निलेश राणे साहेबांसारखं नेतृत्व गेल्या वर्षी आपल्याला आमदारकीच्या रूपानं मिळालं. एक आमदार कसा असावा, एक लोकप्रतिनिधी कसा असावा, एक तुम्हा आम्हा सर्वांचा नेतृत्व करणारा कसा असावा, हे ज्यावेळी आम्ही विचार करतो त्यावेळी त्यांच्यासमोर एकच नाव येतं, ते म्हणजे आमदार निलेशराव राणे साहेब. खऱ्या अर्थानं खरं म्हणजे 1990 सालापासून मी माझे सहकारी राणेसाहेबांबरोबर काम केलंय. राणेसाहेबांचे विचार काय होते, राणेसाहेबांचे आज आचार काय होते, राणेसाहेबांच्या या नागरिकांच्या प्रति जिव्हाळ्याचे काय प्रश्न होते, या भागातल्या जनतेसाठी काय करण्याची इच्छा त्यांच्या मनात होती, हे सर्व आम्ही पाहिलेली मंडळी होतो. आणि त्याच आचार आणि विचारानं आम्ही पुढे जात होतो. आणि मला सांगायला समाधान वाटतं की त्याच प्रतिभेनं, त्याच इच्छेनं, त्याच ईर्षेनं काम करण्याची सुरुवात निलेश राणे साहेबांनी केली आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि त्यामुळे मालवणचं भवितव्य जे त्यांनी याच काही दिवसापूर्वी आपल्या व्हिजनच्या दृष्टीनं मांडलेलं आहे, त्यांचे विचार, जे विधानसभेतले विचार ऐकल्यानंतर आम्हाला समाधान वाटतं की आमचा नेता विधानसभेतही आवाज उठवू शकतो, जो आमचा विचार या ठिकाणी सर्व व्यासपीठावर व्यक्त करू शकतो. खऱ्या अर्थानं राणे साहेबांचं स्वप्न जर कोण साकार करणार असेल तर ते आपले लाडके आमदार निलेशजी राणे साहेब साकार करणार आहेत. आणि म्हणूनच ही त्यांची पहिली परीक्षा, विधानसभा झाल्यानंतर त्यांची जर पहिली परीक्षा असेल तर ती मालवणची निवडणूक आहे. या लोकप्रतिनिधींनी गेल्या वर्षभरात जे काही काम केलेलं आहे, जी काही स्वप्न पाहिलेली आहेत, जी स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी जे काही काम केलेलं आहे, त्याला साथ देण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. तुम्ही सर्व मालवणकर मंडळी सातत्यानं नामदार नारायणराव राणे साहेबांना साथ दिलेली आहे. त्यांचे जे विचार होते ते तुम्ही आत्मसात केलेले आहेत. तेच विचार नव्या पिढीसमोर नेण्याचं काम आज जर कोण करत असेल तर ते निलेश राणे साहेब करत आहेत. आणि त्यामुळे तुम्हा सर्वांचं एकच कर्तव्य आहे की येणारी जी निवडणूक आहेत त्यांच्या विचाराची जी या ठिकाणी 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष या ठिकाणी ममता वराडकरांच्या रूपाने उभे राहिलेले आहेत, त्यांना विजयी करण्याचं पहिलं कर्तव्य आपल्याला करायचं आहे. कारण राणे साहेबांचं स्वप्न जर पुढे कोण नेणार असेल, या भागाचा जर खऱ्या अर्थानं कोण विकास करणार असेल, आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे या आमदारांच्या प्रत्येक शब्दाला या मंत्रिमंडळात असलेली किंमत आम्ही जाणतोय. मी कुडाळवरून येतोय, आपण कुडाळमध्ये गेला असाल तर त्या ठिकाणी जो काही रस्ता त्यांनी केलाय, उदय सामंतांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं आभार व्यक्त केलं पाहिजे. कारण एका शब्दासरचे उदय सामंतांनी त्या ठिकाणी या जिल्ह्यातला पहिला
चौपदरी सिमेंटीकरणचा रस्ता कुडाळ नगरपंचायतीच्या हद्दीत झालेला आहे, तोही फक्त निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून. त्याविषयी MIDC मध्ये उदय सामंतांनी बोलण्याला सांगितलं, गेली 25-30 वर्षापूर्वी एक भूखंड क्रीडांगणासाठी आमच्याकडे MIDC मध्ये आरक्षित केलेला होता. उदय सामंत म्हणाले की रात्री 2:30 वाजता आपले आमदार निलेश राणे साहेबांनी सांगितलं की तुम्ही उद्या MIDCच्या कार्यक्रमाला येताय, माझ्या ठिकाणी क्रीडांगणासाठी जो भूखंड आहे तो त्या ठिकाणी क्रीडांगण म्हणून विकसित झाला पाहिजे, जवळजवळ 50 कोटी रुपये खर्च येतील. उदय सामंतांनी दुसऱ्या दिवशी झालेल्या सभेमध्ये त्याची आठवण करून दिली आणि सांगितलं की निलेश साहेबांनी जे कुडाळकर वासियांसाठी जे स्वप्न पाहिलंय ते मी प्रत्यक्ष आणणार, त्यांच्यासाठीचा जो काही 50 कोटीचा निधी दिला असेल तो दिला जाणार, अशा प्रकारचं अभिवचन त्या ठिकाणी उदय सामंत यांनी दिलं. म्हणजे भविष्यात या विकास या मालवण नगर परिषदेचा जो विचार असेल, मग तो आमचे आदरणीय नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील, ज्यांच्याकडे नगर विकास खाता आहे, त्यांच्याकडे जाणारा तुमच्यासाठीचा प्रत्येक शब्द त्या ठिकाणी झेलला जाईल आणि विकासाच्या रूपाने या ठिकाणी गंगा येईल. त्याची सुरुवात झालेली आहे आणि त्या सुरुवातीला साथ देण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. आणि म्हणून मित्र, मी आपल्याला एकच विनंती करेन की यावेळी अजूनही 4 वर्ष आमदार म्हणून या ठिकाणी निलेश राणे साहेब काम करणार आहेत. या मंत्रिमंडळात त्यांचं वजन आहे. या सर्वाचा विचार या मालवणच्या विकासासाठी झाला पाहिजे आणि विकासासाठी जर आपण मत देणार असाल तर ते या धनुष्यबाण या चिन्हासमोर द्यावं, अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि आमचा निलेश राणे साहेबांचा हात मजबूत करावे अशी कळकळीची विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका कुडाळकरजी. यानंतर शिवसेना शहर प्रमुख तथा भावी नगरसेवक उमेदवार सौभाग्यवती पूनम नागेश चव्हाण या आपल्याशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुजरा हिंदू हृदय सम्राट सरसेनापती आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना मनापासून नतमस्तक होते. त्याचप्रमाणे आज आपल्या मालवण नगरीत ज्यांचं आगमन होणार आहे असे आपल्या सर्वांचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं सुद्धा या मालवण नगरीत मालवणची रहिवासी आणि शिवसेना परिवाराचे एक सदस्य म्हणून मनापासून स्वागत करते. त्याचप्रमाणे व्यासपीठावरती सर्व स्थानापन्न झालेले सर्वच मान्यवर आणि आपण सर्व शिवसेना या कुटुंबातले सदस्य, आज बघा गेले 4 दिवस आपण बघतोय की ह्या राजकारणाला कशा पद्धतीनं कलाटणी लागलेली आहे. मी या सगळ्या गोष्टींवरती बोलण्या एवढी मोठी कार्यकर्ती नाही, पण मी आज एक तुम्हाला नक्की सांगू इच्छिते की गेल्या 4 दिवसापूर्वी जे काही आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत आदरणीय देवदत्त सामंत साहेब यांच्यावरती ज्या पद्धतीने ताशेरे ओढले गेलेत की कोण दत्ता सामंत, मला या सगळ्या गोष्टींवरती बोलण्याचा अधिकार नाही, कारण मला तेवढा राजकारणाचा अनुभव नाही. पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी सांगते की ज्याच्या नावातच देव आणि दत्त आहे असा हा देव माणूस म्हणजे दत्ता सामंत आहे. मी मगापासून व्यासपीठावरती बसल्यानंतर पाहतेय की एक जिल्हा प्रमुख असून सुद्धा तो माणूस आज इथे खुर्च्या लावतोय. हा खरा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आज आपण बघितलं की नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरती कशा पद्धतीनं ते खेचून आणण्यासाठी प्रयत्न केला. आज आमच्या नारायणराव राणे साहेबांची ही इच्छा होती की मराठा आरक्षण म्हणून आम्हाला आरक्षण द्या, कुणबी म्हणून आम्हाला आरक्षण नको आहे. मी जर मराठा असेन तर मी मराठा म्हणूनच मेलो पाहिजे आणि मला तेच आरक्षण मिळालं पाहिजे. मला कुणबी म्हणून आरक्षण नको आहे. याही मताची मी एक मराठा कन्या आहे. जर आपण आरक्षण जर मिळत नाही आणि अशा पद्धतीचं खोटं आरक्षण मिळवून जर आपण नगरपालिका लढवत असू तर ती नगरपालिका जर आपल्या ताब्यात आली तर आपण किती खोटे कारनामे करू आणि नगरपालिका लुटू याचं जिवंत उदाहरण म्हणजे ही गोष्ट आहे. माझ्या बंधू आणि भगिनींनो, राजकारण हे करायचं असतं
पण त्याच्याही पलीकडे समाजकारण हा खूप ही महत्वाची एक घटना, एक महत्वाची बाब असते. जो आज बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली शिवसेना हा पक्ष काढला, त्या शिवसेना पक्षाचं ब्रीदवाक्य हेच होतं की 20% राजकारण आणि 80% समाजकारण. व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि आपण सर्वजण आजपर्यंत हेच करत आलो. आपण फक्त कुठेतरी राजकारणाकडे 20% बघितलं की ते एक माध्यम आहे म्हणून. पण आज आपल्याला समाजकारण करायचं आहे आणि हे समाजकारण करण्यासाठी आपल्याला तुमच्यासारख्या आणि यांच्यासारख्या नेते मंडळींची गरज आहे. आज आपण बघतोय की निलेश साहेबांना कशा पद्धतीने एकटं टाकलं जात आहे. पण मी महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक नेते मंडळींना हे सांगते की निलेश राणे साहेब हे कोकणचे भाग्यविधाता नारायणराव राणे साहेब यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे तुम्ही कितीही षडयंत्र रचलत तरी सुद्धा ही कोकणची भूमी त्यांना कधीही एकटं टाकणार नाही. बंधू आणि भगिनींनो, मोठं राजकारण बोलणे एवढी मी अजिबात मोठी नाही, पण एक या नगरपालिकेच्या माध्यमातून या सक्रिय राजकारणात मी कुठेतरी सहभागी झाले. आज या ठिकाणी आमच्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत, आदरणीय ममता वराडकर मॅडम यांनी गेली 10 वर्ष नगरपालिकेत अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. त्यामुळे माझा आज विश्वास आहे, एक मालवणची नागरिक म्हणून माझा विश्वास आहे की येणाऱ्या 2 तारीखला आपण त्यांना चांगल्या बहुमतानं नक्की निवडून देणार आहात, त्याबद्दल शंकाच नाही. या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होत आहे, त्यामुळे मी माझं आवर्त घेते. पण एक तुम्हाला सांगते की एक मालवणची कन्या म्हणून सांगते की या 20 नगरसेवक आणि आमच्या नगराध्यक्षांबरोबर संपूर्ण मालवणचा विकास करण्यासाठी, मालवणचा कायापालट करण्यासाठी ही पूनम चव्हाण सुद्धा तेवढीच जबाबदार असणार आहे. त्यामुळे फक्त प्रभाग 4 मध्येच नाही तर मालवणच्या सर्व जनतेला मी इथून आवाहन करते की येणाऱ्या 2 तारीखला आपण ज्या लाडक्या भावानं आपल्याला लाडकी बहीण योजना दिली, त्या भावाला आपल्याला विसरायचं नाहीये. त्यामुळे येणाऱ्या 2 तारीखला आपण धनुष्य आणि धनुष्यबाण या चिन्हावरती आपलं मत द्यायचं आहे आणि आपल्या निलेश साहेबांचे, आपल्या एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करायचे आहेत. या ठिकाणी मला आयोजकांनी माझे 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून धन्यवाद करते. आणि आपण एवढ्या संख्येने इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आमच्या संपूर्ण पॅनलच्या वतीनं देखील आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मालवण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025. आमची प्रतिज्ञा, तुमचा विश्वास, निरंतर होणार मालवणचा विकास, हे भव्य टॅगलाईन घेऊन भव्य जाहीर सभा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होते. राजा गावकरला भाषण. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय राजा गावकर जिल्हा प्रमुख मच्छीमार संघटना तथा जिल्हा प्रवक्ते की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे, संवाद साधायचा आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना वंदन करून, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद देगे साहेबांना मानाचा मुजरा करून मालवणचं ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर चरणी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी मालवण नगरपरिषद निवडणूक 2025च्या निमित्ताने व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, नगरसेवक पदाचे तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि आपण समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी मालवणमध्ये निवडणुकीचं रणधुमाळी चालू असताना कशा पद्धतीचं वातावरण होतं आहे, काय चाललं आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. पण त्या दृष्टिकोनातून त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्याला जे साध्य करायचं आहे, जो अष्टसूत्री संकल्प आदरणीय निलेश साहेबांनी सोडला आहे, हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी ज्या पद्धतीने आपण सर्व मतदार बंधू आणि आपले लाडके आमदार ज्या पद्धतीने सहकार्य करत आहेत आणि काम करत आहेत, या पद्धतीत मालवणचं नाव ज्या प्रकारे आपले सर्वांचे लाडके आणि कोकणचे भाग्यविधाते आदरणीय नारायण राणे या साहेबांनी संपूर्ण जगाच्या पाठीवरती कोरलं आहे. मालवण हा सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्याचं हृदय असलेलं मालवण या भागाचं नाव हे संपूर्ण
जगाच्या नकाशावरती कोरलं गेलं, एक पर्यटन जिल्हा म्हणून कोरलं गेलं. यासाठी कारणीभूत असलेले आपले आदरणीय नारायण राणे राव साहेब आणि त्यांचे सुपुत्र आपले आमदार निलेश राणे साहेब हे ज्या पद्धतीने काम करतायत, या पद्धतीने आजपर्यंत असा अष्टसूत्री संकल्प कुणीही आमदारांनी आजपर्यंत केला नाही मालवणसाठी. कारण गेली 10 वर्ष मालवणच्या विकासाच्या नावाखाली जे काही केलं, ज्या पद्धतीने कामं केली गेली, त्या पद्धतीच्या विरोधात जाऊन आज आपल्याकडे कार्य करण्याचं काम निलेश राणे साहेब करत आहेत. ज्या पद्धतीत युतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या पद्धतीत युती तोडली गेली, कारण ती मुळातच युती करायची नाही होती. कारण समोर बसलेला अहंकाररूपी रावण त्यांना कधीही मान्य नव्हतं की या भागामध्ये युती व्हावी, आणि त्या युतीला बगल देऊन त्यांनी जे काय राजकारण केलं हे या पद्धतीत राजकारण हे या मालवणच्या बाबतीत कोणी खपवून घेत नाही. कारण आपल्या कोकणचा इतिहास आहे, ही परशुरामाची शापित भूमी आहे. इथे जो अति करतो त्याची 100% माती होते, आणि ही माती होण्याची सुरुवात विरोधकांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून करून घेतलेली आहे. त्यासाठी आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं अष्टप्रधान मंडळ होतं, तसंच आपलं हे 20 प्रधान मंडळ आणि त्याचा एक नायक, या पद्धतीने आपल्यासमोर आम्ही हे सगळे उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत. सर्व उमेदवार यापूर्वी काही जण नगर परिषदेच्या सेवेमध्ये होते, काही जण नगरसेवक पदावरती होते, काही नवके उमेदवार पण आपण दिलेले आहेत. स्वच्छ आणि चारित्र्य संपन्न उमेदवार या ठिकाणी आपण उभे केलेले आहेत. मालवणचा विकास व्हावा तर विरोधकांमध्ये जे काही भ्रष्टाचारी उमेदवार आहेत, यांची जी काही आजपर्यंत व्हॉट्सअपच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही आज आपण आपल्यासमोर मांडलं जात आहे हे आपण बघताय. पण त्या विरोधात आज आमचे उमेदवार, चारित्र्य संपन्न उमेदवार आम्ही आपल्यासमोर उभे केलेले आहेत. येणाऱ्या 2 तारीखला नक्कीच या सर्व उमेदवारांच्या समोरचं धनुष्यबाणाचं बटन आणि तो खटका दाबून विरोधकांचे टांगे पलटी करून घोडे फरार करण्याची ताकद ही तुमच्या हातात दिलेली आहे. तरीही मी जास्त वेळ घेत नाही. आपल्या आयोजकांनी मला आपल्यासमोर बोलण्यासाठी जो वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय राजा गावकर. यानंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री संजय पडते साहेब यांना विनंती करतो की आपण या जमलेल्या तमाम मालवणवासियांशी संवाद साधायचा आहे. या गावचं ग्रामदैवत श्री रामेश्वराला वंदन करून, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून, कैलासवासी हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून, त्याचप्रमाणे आमचे आनंद दिघे यांना अभिवादन करून, आमच्या पक्षाचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांना मानाचा मुजरा करून 2 डिसेंबर होणाऱ्या मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व नगराध्यक्ष, भावी नगरसेवक व व्यासपीठावर मान्यवर मंडळी, उपस्थित सर्व शिवसेना पदाधिकारी बंधू भगिनी आणि पत्रकार बंधूंनो, 2 डिसेंबरला या मालवण शहराची नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. गेले 7 वर्षानंतर जवळजवळ 7 वर्ष 4 वर्ष प्रशासन होतं, आणि प्रशासनानंतर आज ही लोकप्रतिनिधीची निवडणूक लागलेली आहे. आज 20 नगरसेवक म्हणून उमेदवार आहेत, नगराध्यक्ष म्हणून 1 उमेदवार आहे, आणि मालवण वासियांना 1 नगराध्यक्षांना मतदान करायचं आहे आणि 2 नगरसेवकांना मतदान करायचं आहे. मला आता आपल्याला सांगू इच्छितो की कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ज्याही मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक ही पदवी दिली, तर खऱ्या अर्थाने कोणी दिली असेल तर कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली, हे पण आपल्याला सांगू इच्छितो. 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्याच्यातून शिवसेनेचा जन्म झाला. असंख्य शिवसैनिक घडले, असंख्य शिवसैनिक लोकप्रतिनिधी झाले, खासदार झाले, आमदार झाले, नगरसेवक झाले, जिल्हा परिषद सदस्य झाले. पण सिंधुदुर्गामध्ये खऱ्या अर्थाने 90 सालामध्ये राणेसाहेब आले, आणि राणेसाहेबांनी आल्यानंतर
दगडाला शेंदूर फासण्याचं काम कोणी केलं असेल या जिल्ह्यामध्ये तर राणे कुटुंबानं केलं आणि राणे साहेबांना हे आपल्याला सांगू इच्छितो. असंख्य कार्यकर्ते तयार झालेत, असंख्य नगराध्यक्ष झाले, जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, सदस्य झाले. पण एक आपल्याला सांगू इच्छितो, हे सर्व नवनिर्वाचित उमेदवार म्हणून नगरसेवकासाठी उभे आहेत. मी एकच मानवने सांगू इच्छितो की मगाशी काका कुडाळकर बोलल्याप्रमाणे ते नारायण राणे आमदार म्हणून या 90 सालामध्ये जिल्ह्यामध्ये आले, नंतर मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले. पण ह्या जगाच्या पाठीवर मालवणचं नाव खऱ्या अर्थाने जगात कोणी नेलं असेल तर माननीय नारायणराव राणेसाहेब यांनी नेलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आता त्यांचे जे सुपुत्र या मतदारसंघाचे आमदार निलेश राणे हे 1 वर्षापूर्वी या मतदारसंघाचे आमदार झाले. आपल्याला सांगू इच्छितो की अपयशानंतर यशाकडे वाटचाल होते, पण ज्याही उशिरा यश मिळतं ते दीर्घकाळ टिकतं, हे निलेश राणेच्या रूपाने आपल्याला सांगू इच्छितो. लोकांना काही वेळेला त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, सोशल मीडियावर ती बदनाम करण्याचं काम केलं, पण खऱ्या अर्थाने निलेश राणेसारखा आमदार, दिलदार आमदार असं मी आपल्याला सांगू इच्छितो की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम आता पुढच्या भविष्यात कोण करत असेल तर निलेश राणेसाहेब करतील, हे आपल्याला सांगू इच्छितो. निलेश राणेसारखं आपल्याला आमदार मिळालं. 1 वर्षामध्ये त्यांनी काय केलं हे मी तुम्हाला काय सांगण्याची गरज नाही. विधानसभेमध्ये एक वेळ पडली तर विरोधकांना नाही, सत्ताधाऱ्यांना पण अंगावर घेण्याची ताकद कोणात असेल तर आमदार निलेश राणे साहेब आहेत, हे आपल्याला सांगू इच्छितो. या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे जे प्रश्न, रस्ता, लाईट, वीज, पाणी सोडाच. मग असे काका कुडाळकर बोलले, आज आमच्या कुडाळ शहरामध्ये जे नगरपालिकेतला आपण रस्ता बघा, आजपर्यंत 10 वर्षात कधी झालं नव्हते. अनेक 10 वर्ष कुठेतरी आपला हा जिल्हा मागे गेला, तो पुढे नेण्याचं काम आज आपल्या निलेश राणे साहेब करणार आहेत. राणे साहेब या जिल्ह्याचे आपल्या मतदारसंघाचे खासदार आहेत, पण निलेश राणे साहेबांनी सांगितलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघ आहे, पण माझा मतदारसंघ 288 म्हणजे एक मला मॉडेल बनवायचं आहे. एक मालवण शहर, कुडाळ शहर एक वेगळं शहर करायचं आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो आणि मतदारांना कळकळीची विनंती करतो आहे, मला बाकी कोणावर टीका करायची गरज नाही आहे, पण एक लक्षात ठेवा की निलेश राणेसारखा आपल्याला आमदार मिळाला आहे. आता खऱ्या अर्थानं आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायची गरज आहे. काल ज्यावेळी आम्ही मालवण शहरातून फिरत होतो, फिरताना सुद्धा लोक जे आशीर्वाद देत होते निलेश राणेंना, साहेब नाही आम्ही तुमच्यासाठी आहोत, तुम्ही राणेसाहेबांचे सुपुत्र आहात, राणेसाहेबांनी आमच्या मालवणसाठी खूप काही केलेलं आहे. 90 सालामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आले, खऱ्या अर्थाने पर्यटन जिल्हा कोणी केला असेल, राणेसाहेबांनी केला. अनेक विकास म्हणजे जे ठप्प झाले म्हणजे मला विमानतळापासूनची सुरुवात कोणी केली, राणेसाहेबांनी केली. खूप प्रकल्प 10 वर्षात ठप्प झाले आणि मला निश्चित खात्री आहे की राणेसाहेबांची छबी आता आपण निलेश राणेंनी बघतोय. आणि भविष्यात जी विकास कामं असतील ती विकास कामं येतील. 2 हाताला काम, रोजगार मिळवण्यासाठी निलेश राणे, आपण निलेश राणेकडे बघताना बघतोय की एक भावी मंत्री म्हणून बघतोय. आज ते आमदार म्हणून जर एवढं काम करू शकतात तर मंत्री झाल्यानंतर किती काम करू शकतील ही मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा आमदार म्हणून निलेश राणे आहेत. आणि निलेश राणेने आणि या जिल्ह्यामध्ये शिवसेना आता वाढवण्याचं काम करतात, मजबूत होणार आहेत. पण मालवणच्या जनतेला परत एकदा विनंती करतो आहे की ज्यावेळी आपण हे 20 नगरसेवक आणि नगराध्यक्ष ज्याही बहुमतानं निवडून द्याल ते उर्वरित जे 4 वर्षात ह्या निश्चित मालवणचा कायापालट झालेला असेल एवढं आपल्याला सांगू इच्छितो. म्हणून एकदा परत 2 डिसेंबरला आपण मतदान केंद्रावर जा, बाकी कुणाचाही विचार न करता धनुष्यबाणाचं बटन दाबून आपण सगळ्या नगरसेवकांना विजयी करूया, नगराध्यक्षांना विजयी करूया, एवढं शब्द सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संजयजी पडते साहेब. यानंतर ज्यांनी मालवण नगर परिषदमध्ये यशस्वी नगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द ज्यांनी गाजवली असे मालवणचे माजी नगराध्यक्ष महेशजी कांदळकर यांना विनंती करतो की आपण संवाद साधायचा आहे. नमस्कार. शिवछत्रपतींना मानाचा मुजरा, हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब यांच्यापुढे नतमस्तक, पक्षप्रमुखांना अभिवादन, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवर. आदरणीय निलेश साहेबांचं जेव्हा इलेक्शन होतं त्यावेळी आम्ही एक बाईट दिली होती. म्हणजे पूर्वी मी उबाटा या पक्षात होतो, शिवसेना भाजप युतीमध्ये मला नगराध्यक्षपद मिळालेलं होतं आणि धनुष्यबाण या चिन्हावर मी विजयी झालो होतो आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे. 5 वर्षाच्या कालावधीनंतर जी असंख्य आम्ही कामं केली होती तिकडे त्या ठिकाणी, पण प्रशासकीय कालावधीत आमची कामं होत नव्हती म्हणून वारंवार 2 वर्ष वृत्तपत्रातून निवेदनं देऊन आम्ही त्या जो
मालवण नगर परिषदेमध्ये म्हणजे मी प्रशासकीय काम 21 वर्ष केलेलं आहे. मला वाटतं प्रशासकीय काम 21 वर्ष आणि नंतर राजकारणात 5 वर्ष बहुतेक व्यासपीठावर मीच एक असणार. म्हणजे ती मला संधी मिळाली होती. प्रशासनाच्या दृष्टिकोनातून पण मी बघितलेलं होतं आणि राजकीय दृष्टिकोनातून बघितलेलं होतं. जेव्हा आपली कामं होत नव्हती तेव्हा मग निर्णय आम्ही घेतला होता थांबण्याचा. बस झालं राजकारण, कारण आम्ही कुठेही काय कमवायला किंवा मिळवायला आलो नव्हतं. जे काय करायचं होतं, माझ्या 5 वर्षाच्या कालावधी मी जवळपास 100 कोटीचे प्रस्ताव केले. मी ते आकडेवाईज दिलेले आहेत तुम्हाला, म्हणजे कोणाला चॅलेंज द्यायची गरज नाही आहे. मी जे लिहिले ते मध्यंतरच्या पेपरमधून आकडेवाईज दिली आहे त्याची. 100 कोटीचे प्रस्ताव केले होते आपण. त्यानंतर ठरवलं आता काय याच्यात काय दिसत नाही आपल्याला, का अर्थ नाही, मी थांबवायचं ठरवलं होतं. पण ज्यावेळी आदरणीय निलेश राणे साहेब आमदारकीचं इलेक्शन लढवणार कळलं आणि ते शिंदे सेनेतून लढवणार कळलं, त्यावेळी आम्ही पक्षात प्रवेश केला. कशासाठी? एक विजन असलेली व्यक्ती मालवणच्या विकासासाठी येत आहे. तेव्हा पण 1 वर्षापूर्वीची आमची बाईट काढून बघा. तेव्हा पण आम्ही हेच म्हटलं होतं की आमची कुठली अपेक्षा नाही, वैयक्तिक आपलं कुठलंही काम नगरपालिकेत नाही, माझे कॉन्ट्रॅक्ट नाही आहेत, काही नाही आहेत, पण मालवणचा विकास हे ध्येय घेऊन आपण त्या ठिकाणी गेलो होतो. माझी 21 वर्षाची सर्व्हिस, माझं 13 वर्षाची सर्व्हिस शिल्लक होती, पण आपले काहीतरी तत्त्व आहेत त्याप्रमाणे मी नोकरी त्या ठिकाणी व्हॉलंटरी घेतली होती. निलेश साहेबांबद्दल जी अपेक्षा होती ती आम्ही 1 वर्षापूर्वी बोलून दाखवली होती की या माणसांमध्ये काहीतरी विजन असणार आणि ती विजन त्यांच्यामध्ये असल्यामुळे आम्ही त्या पक्षात प्रवेश केला. त्या साहेबांचं आम्ही त्यानंतर काम केलं आणि साहेब विजयी झालं. त्यावेळी आता मला दुःख वाटते की जरा ह्या टर्मला मला नगराध्यक्षपद मिळालं असतं तर जी 100 कोटी कामं मागच्या वेळेला केली होती, ह्या वर्षी 100% सांगतो 500 कोटीची कामं केली असती. एवढं मोठं म्हणजे मला जरा ओव्हर कॉन्फिडन्स होता. म्हणजे मी प्रशासकीय काम केलं आहे, मला जरा जास्त समजतं, जरा माझे डोकं जरा चांगलं चालतं, मी प्रस्ताव केलेत ते चांगले केलेत. पण ज्यावेळी निलेश राणे साहेबांबरोबर बसलो, माझा तेवढा परिचय नव्हता, आत्ताच त्यांचा परिचय झाला, पण त्यांचं विजन कुठे आहे, आमचं गर्वहरण झालं आहे सगळं. कालची डॉक्युमेंटरी बघितली असेल तुम्ही, जी त्यांनी दाखवली, ती कोणाच्या कल्पनाशक्ती पलीकडे आहे आणि हे अपेक्षित होतं. मालवण हे पर्यटन शहर आहे, या शहराला कुठे करावं तेवढं कमी आहे. म्हणजे मालवण शहराला मला वाटतं 5,000 कोटी दिले तर कमी आहेत, कारण एक पर्यटन शहर म्हणून विकसित होत आहे. प्रशासनात काम करताना आम्ही सगळ्या लोकांची कामं बघितलेली आहेत. आदरणीय राणे साहेबांचं पण काम बघितलेलं आहे. एक किस्सा सांगतो राणे साहेबांबद्दल, म्हणजे त्यांचा जो विधिमंडळात दबदबा होता याबद्दल त्यांचे ज्येष्ठ नेते पाटील असतील किंवा छगन भुजबळ सगळेच बोलतात की त्यांचे विरोधी पक्ष नेता कसा असावा हे त्यांच्याबद्दलचे उद्गार करतात. त्यांचा एक साक्षीदार मी पण आहे. बजेटची मीटिंग चालू होती आणि आम्ही मालवण नगर परिषदेचं ग्रामीण रुग्णालय जे शासनाकडे हस्तांतरण होत होतं त्याचं एक असेंब्ली क्वेश्चन झाला होता. त्यासाठी मी नगरपालिकेतर्फे मी गेलो होतो, आमचे CS सिव्हिल सर्जन आणि मेडिकल ऑफिसर धाटिये मॅडम आम्ही गेलो होतो. तर त्या ठिकाणी साहेब त्या विधिमंडळातून बाहेर आले आणि नंतर तिकडे प्रचंड गोंधळ झाला. म्हणजे साहेब बाहेर पडल्यावर गोंधळ घालायला सुरुवात केली, पण ज्यावेळी साहेबांना दिसलं की गोंधळ घालतात ते आपल्या केबिनमधून उठून परत जायला निघाले. आम्ही त्या स्क्रीनवर बसतो. साहेब जसे विधिमंडळात गेले त्याबरोबर पिन ड्रॉप सायलेंट, म्हणजे अशी त्यांची त्या तिकडे दबाव होता त्यांचा. आणि त्या कित्येक वर्षांनंतर आज विधिमंडळात जर कोण काम करत असेल तर आमचे निलेशजी राणे साहेब. त्यांची आत्ताची विधिमंडळातली भाषणं आहे का सगळ्या लोकांना आवडायला लागले. ते स्वतःच्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारणारे, स्वतःच्या पक्षाला जाब विचारणारे म्हणजे आमचे आदरणीय निलेशजी राणे साहेब. या ठिकाणी आदरणीय आलेत काय मुख्यमंत्री साहेब यांचं आगमन झालेलं आहे. तर मी या ठिकाणी एवढंच सांगतो की या उमेदवार हे आम्ही सक्षम दिलेले आहेत, त्यांना निवडून द्या. आणि मगाशी पुन्हा विचारली कोण दत्ता, तर कोण दत्ता हे नाव तुम्हाला 3 तारखेला कळेल कोण दत्ता. धन्यवाद. मंडळी, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी या मालवणच्या भूमीमध्ये आम्ही करत आहोत. 2 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या मालवण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका, या निवडणुकीमध्ये मालवणच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन या व्यासपीठावरती झालेलं आहे. त्यांच्यासोबत सन्माननीय उदयजी सामंत साहेब उद्योग मंत्री, त्याचप्रमाणे कुडाळ मालवणचे फायर ब्रँड नेतृत्व निलेशजी राणे साहेब, राजन तेली साहेब, त्याचप्रमाणे दत्ताजी सामंत साहेब आणि सगळे तमाम नेते मंडळी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी
मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, उपमुख्यमंत्र्यांना, की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस, त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा आणि धर्मवीर आनंद दिघे या प्रतिमेचा या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद आपण घेऊया आणि पुढच्या प्रचार सभेला आपण सुरुवात करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे उदय सामंत साहेब उद्योगमंत्री, निलेशजी राणे साहेब आमदार, दत्ता सामंत साहेब जिल्हा प्रमुख, श्री राजन तेली माजी आमदार, सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. नेतेमंडळी उपस्थित आहे शिवसेनेची, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि या ठिकाणी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी निलेशजी राणे साहेबांना विनंती करेन की आपण शिवप्रतिमा भेट देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत आपण करणार आहोत. सुरुवातीलाच या ठिकाणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या मालवण भूमीमध्ये, त्याचप्रमाणे ग्रामदैवत रामेश्वर जो आमच्या पाठीशी आहे, अशा या ऐतिहासिक भूमीमध्ये ही शिवप्रतिमा भेट देऊन आपण उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी आपण करीत आहोत. धन्यवाद. यानंतर सन्माननीय या ठिकाणी स्वागत उदयजी सामंत साहेब यांचंही स्वागत मी विनंती करतो. या ठिकाणी दत्ताजी सामंत साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते पुष्पहार देऊन उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व मान्यवरांचंही मनपूर्वक स्वागत आहे. यानंतर मी दत्ताजी सामंत साहेब जिल्हा प्रमुख यांना विनंती करतो की उपस्थित सगळ्यांशी आपण संवाद साधायचा आहे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. मालवणचं ग्रामदैव श्रीदेव रामेश्वर, महाराष्ट्राचं आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अभिवादन, शिवसेना पक्षाचे मुख्य प्रमुख आणि लाडक्या बहिणींचे लाडके त्यावेळेचे मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य प्रमुख आदरणीय शिंदेसाहेब, आमचे गुरु ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकारणाला सुरुवात केलो, समाजकार्याला, ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार आदरणीय नारायणराव राणेसाहेब, कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार, ज्यांनी 1 वर्षात विकास म्हणजे काय हे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या कुडाळ मालवणला दाखवून दिलं, ते आमचे तरुण तडफदार लोकप्रिय आमदार निलेशजी राणेसाहेब. दुसरे आमचे उद्योगमंत्री जे महाराष्ट्रामध्ये कान्याकोपऱ्यात शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी अहोरात्र झटतायत, शिंदेसाहेबांना सातत्याने बळ देत आहेत आणि शिवसेना पक्ष महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने मोठा होण्यासाठी जे अहोरात्र काम करतायत, ते आमचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब. दुसरे आमचे राजन तेली साहेब, संजय पडते, बाळा चिंदरकर, महेश कांदळगावकर, काका कुडाळकर, कुडाच्या नगराध्यक्षा शिरवळकर मॅडम, युवकचे अध्यक्ष संग्राम साळसकर, माझे मित्र उपनेते संजय आंग्रे, आमचे दीपलक्ष्मी पडते महिला जिल्हा प्रमुख, आमचे मित्र व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उमेश निरुडकर, नाभिक संघटने जिल्ह्याचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक विजय चव्हाण, या नगरपालिकेचे लोकप्रिय तुमचे आमचे सर्वांचे जनतेच्या मनातील उमेदवार ममता वराडकर, विषयी सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार बंधू भगिनी. 2 तारीखला मालवण नगरपालिकेचं इलेक्शन होऊ घातलेलं आहे आणि निलेशजी 2024 सन्माननीय शिंदेसाहेबांनी आशीर्वाद दिला, त्यांना धनुष्यबाण त्यांच्या हातामध्ये दिला. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने
या कुडाळ मालवणमध्ये खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी सन्मान्य राणे साहेबांनी 90 सालामध्ये धनुष्यबाण घेऊन आपली पहिली विलिंग चालू केली या सिंधुदुर्गामध्ये, या कोकणामध्ये, त्याच मतदारसंघात 2024 मध्ये दुसरी विलिंग सन्माननीय निलेशजी राणेंनी धनुष्यबाण शिंदे साहेबांच्या हातात घेऊन या ठिकाणी चालू केली आणि तुम्ही त्यांना चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं. गेल्या 1 वर्षामध्ये निलेशजीने जे काम केलंय, संघटना वाढवण्यासाठी काम केलं, अहोरात्र कार्यकर्ते जोडण्याचं काम केलं, हे पाहिल्यानंतर आज सगळेच विरोधक निलेशजींना घेरण्याचा प्रयत्न करतायत. परंतु निलेशजी हे अतिशय हुशार एक व्यक्तिमत्व या महाराष्ट्रामध्ये सन्मान्य शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. आपण अधिवेशनात त्यांची भाषणं ऐकली आणि शिंदे साहेबांचा जे आमदार आहेत त्याच्यात अतिशय लाडका आमदार म्हणून निलेशजींकडे शिंदे साहेब नेहमी पाहतात, त्यांना रिस्पेक्ट देतात आणि कधी निलेशजींचा शब्द उदयजी असतील, शिंदे साहेब असतील, कधी पाडू देत नाही. काय म्हणतील त्याला ते विकास निधी त्या ठिकाणी देतात. आज आपल्याला माहिती आहे की निलेशजीने 1 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि सन्माननीय राणे साहेबांचा आम्हाला आशीर्वाद आहे. मी सुद्धा शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांजवळ गेल्यानंतर मला राणे साहेबांनी सांगितलं, तू त्या ठिकाणी असशील त्या ठिकाणी 100% काम केलं पाहिजे. आज काही लोक सांगतात, मी आज अभिमानाने सांगतो, मी शिवसेनेमध्ये जरी असलो तरी राणे साहेबांचा मी कार्य करताय. राणे साहेब हेच माझ्यासाठी सर्वस्वी आहेत, कारण राणे साहेबांकडेच मी मोठा झालो, त्यांनीच आमच्यावर संस्कार केले आणि त्यानंतर खऱ्या शिवसेनेमध्ये जेव्हा माझा प्रवेश झाला पुन्हा, त्यावेळी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण विकासात्मक जी कामं करतोय, लोकांना न्याय देतोय आणि आपल्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने त्यावेळी लाडकी बहीण असो किंवा महाराष्ट्राला शिंदे साहेबांजवळ जेव्हा नेतृत्व होतं त्यावेळी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला संघटना वाढवण्याचं किंवा महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम शिंदे साहेबांनी त्यावेळी केलं. आज मी आपल्याला विनंती करणार आहे, निलेशजी राणे हे बघा 1 वर्ष पूर्ण झालं 23 तारीखला. निलेशजींचं शहराचं व्हिजन घेऊन निलेशजी पुढे जात आहेत, कुठल्याही विरोधकावरती टीका करत नाही. निलेशजी हे तुम्हाला पुढची 4 वर्ष किंवा ती पुढची 25 वर्ष शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या या ठिकाणचे ते आमदार असत आहेत, पुढे मंत्री सुद्धा होत असतील. आता मी ठामपणे सांगू शकतो ते एक नेतृत्व आहे. या तरुण उमेद असलेल्या एक हुशार उच्च शिक्षित परदेशात शिकलेल्या व्यक्तिमत्वाला आपण उद्याच्या नगरपालिकेला नगरसेवक कोण आहेत, नगराध्यक्ष कोण आहे, नगराध्यक्ष 100% मी सांगतो की आमचा नगराध्यक्षाचा जो उमेदवार आहे तो अतिशय सुसंस्कृत, संस्कार संपन्न, शहरातील सर्व थरातील जनतेच्या मनातला भाषा शैली, वागणं, बोलणं आणि काम करणं हे असा सर्वांना आवडता अशी आमची उमेदवार ममता वराडकर आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक शहरामध्ये फिरत असताना एकही तक्रार साहेब ह्या उमेदवारांना 2 वेळी ती नगरसेवका होती, पण फिरताना कुठल्याही वार्डात आमच्या उमेदवाराबद्दल एकही मतदाराने वाईट कधी बोलले नाही ना आपण त्यांना मतदान करणार. आमचे सगळेच नगरसेवक नवीन उमेदवार, एकदम फ्रेश उमेदवार आहेत आणि आम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी ग्रामदैवत रामेश्वराकडे शपथ घेतली नारळ ठेवताना की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, निलेशजींच्या नेतृत्वाखाली, उदय साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नगरपालिकेमध्ये म्हणजे समाज मंदिरामध्ये त्यावेळी जाऊ, त्यावेळी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आम्ही करणार नाही, आम्ही समाजसेवकच म्हणून त्या ठिकाणी काम करू. हे धाडस फक्त आमच्या शिवसेनेच्याच नगराध्यक्ष आणि नगरसेवकाच्या उमेदवारांनी आज दाखवून दिलेलं आहे. निलेशजींचे हात जर बळकट करायचे असतील, कारण इथे 365 दिवस निलेश साहेब आहेत, सतत तुमच्यात आहेत, आम्ही सर्व मंडळी आहोत. निलेशजींना जर आपले हात बळकट करायचे आणि पुढचं निलेशजीच्या जे मनात जे विजन आहे शहराचं शहर कसं बनवायचं, आज शहरामध्ये साहेब मच्छीमार आहेत, काही लोक दिशाभूल करतायत की निलेशजीने म्हटलं आपल्या व्हिजनमध्ये मी रोपवे करणार आहे. काही लोक मतासाठी सांगतायत स्थानिक बोटी व्यावसायिकांच्या होती पोटावर पाय आणतायत कारण ते प्रवासी वाहक करतायत. हे प्रवासी वाहतूक करण्यासाठी सातत्याने राणेसाहेब असतील, निलेशजी असतील, त्यांच्या मागे होडीवाल्यांच्या मागे सातत्याने हीच माणसं राहिलेली आहेत. त्यामुळे ही माणसं काय त्यांच्या पोटावर कधी पाय आणणार नाही का त्यांची रोजीरोटी ज्या ठिकाणी चालली आहे ती कधीही बंद करणार नाही, हे मी तुम्हाला या ठिकाणी ठाम सांगतो. पण आज निलेशजींचं जे व्हिजन आहे की कुलमारमाट पॉलिटेक्निकल करून जर उपयोग केला आणि किल्ल्यावरती न उतरता पूर्ण वरच्यावरती समुद्र दर्शन जर दिलं आपण,
तर अजून पर्यटकांना आनंद जास्त मिळेल, पर्यटकांची संख्या वाढेल आणि किल्ल्यावरची जी सर्व्हिस आहे ती जी पारंपरिक बोटीने आहे तीच चालू राहणार आहे. त्यामुळे त्याच्यात कोणी दिशाभूल करू नये, काहीतरी मतासाठी खोटं आणि ते रेटून बोलू नये असं माझं ठाम मत आहे. निलेशजींसाठी आपण सर्वांनी, आजचा आणि उद्याचा दिवस आहे, परवा मतदान संपेपर्यंत निलेशजींचे हात बळकट करण्यासाठी एक तरुण हुशार आमदाराला, त्याला भविष्यात काम करण्यासाठी त्याचं व्हिजन असलेला एक आमदार तुम्हाला मिळाला, शिंदे साहेबांनी दिलाय. या अशा हुशार आमदाराला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही तीनही मतं धनुष्यबाण या निशाणीवरतीच दिली पाहिजे असा माझा ठाम तुम्हाला आपलं आव्हान आहे आणि आपण द्याल. कारण आज अनेक टीका होतात सातत्याने निलेश राणे या ठिकाणी आहेत, मला काही समजत नाही. आपण महायुतीतलेच आहोत, महायुतीत असताना आपण एकत्रच काम करतो आहोत आणि असं असताना येथे एका तरुण हुशार बुद्धिवान आमदाराला रोखण्यासाठी काय कशासाठी प्रयत्न करतायत. मी सांगतो, मी या ठिकाणी महायुती व्हावी अशी आमची भूमिका होती, झाली नाही, हरकत नाही. परंतु शिंदेसाहेब, मी तुम्हाला शब्द देतो, आमचे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि आमचे सर्व नगरसेवक या ठिकाणी निवडून येऊन या नगरपालिकेवरती आम्ही भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा मी तुम्हाला शब्द देतो. आणि निलेशजींचा शेवटची मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की हे मत निलेशजींना भविष्यात काम करण्यासाठी एक पवित्र मत तुम्ही धनुष्यबाणला टाकायचं आहे. आणि निलेशजींकडून बघा, एकदा निलेशजी बघा, गेल्या 10 वर्षात 2014 मध्ये निलेशजींचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर मीडियाच्या माध्यमातून असो, काही विरोधकांतून असो, वेगवेगळे अप्रचार, 10 वर्ष निलेशजीने कसं आयुष्य जगलं असतील मला माहीत नाही, पण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा धनुष्यबाण घेतला. शिंदे साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली आणि निलेशजी निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने 10 वर्षानंतर या सिंधुदुर्गाला, महाराष्ट्राला निलेश राणे हे एक हुशार व्यक्तिमत्व आहे, सर्वसामान्यांना न्याय देणार आहे, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अभ्यासपूर्वक बोलणारं व्यक्तिमत्व आहे. हे 1 वर्षामध्ये निलेशजीने संधी दिल्यामुळे आपल्याला दाखवून दिलं आणि आज प्रत्येक जण म्हणतोय नाही, आम्हाला निलेशजींसाठी मत दिलंच पाहिजे. निलेशजी ज्या पद्धतीत काम करतायत त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आज या कुडाळ मालूचं नाव गेले 10 वर्षात जे फुसटलेलं होतं ते पुन्हा एकदा डावलाने निलेशजी राणे त्या ठिकाणी गेल्यानंतर अभिमान आहे त्या ठिकाणी विधिमंडळाला आपल्याला पाहायला मिळत आहे. निलेशजी उभे राहिल्यानंतर अख्खा महाराष्ट्र बघतोय की हा कोण उभा राहिलाय, तर हा कुडाळ मलवणचा शिवसेनेचा वाघ उभा राहिलाय. अशी ओळख निलेशजीने महाराष्ट्राच्या विधिमंडळात शिंदे साहेबांच्या माध्यमातून करून दिली. त्यावेळी पुन्हा तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो की उद्या तुम्ही जेव्हा मतदान केंद्रावरती 2 तारीखला जाल तेव्हा फक्त आणि फक्त धनुष्यबाण ही निशाणीवरतीच बटन दाबून निलेशजींचे हात बळकट करा. नगराध्यक्ष आणि आमचे 20 नगरसेवक आपण मोठ्या मताने निवडून द्या एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत साहेब. या ठिकाणी एक स्वागत होणार आहे या सगळ्या नेते मंडळींचं आमच्या कार्यकर्त्यांकडून. ठीक आहे, यानंतर नव्या कोकणचं फायर ब्रँड नेतृत्व निलेशजी राणे साहेब आपल्याला संबोधित करतील. राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सन्मान्य उदयजी सामंत साहेब, व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर, माफ करा सगळ्यांची नावं घेत नाही, समोर उपस्थित बंधू भगिनी, साहेबांना पुढे अजून 2 सभा करायच्या आहेत म्हणून आपली माफी मागून मी सगळ्यांची नावं घेतली नाही. कृपया करून हा राग निवडणुकीवर काढू नका एवढीच फक्त या निमित्ताने मी विनंती करतो. कारण का निवडणूक आता शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे. अवघे 2 दिवस निवडणुकीला राहिलेले आहेत. ही निवडणूक कशी चालली आहे हे तुम्हाला काय वेगळं सांगायची काय गरज नाही. रोजच सातत्याने आम्ही तुमच्या समोर बोलतोय, आपलं मत मांडतोय, शिवसेना म्हणजे काय हे तुमच्या समोर ठेवतोय. आणि जिल्ह्यामध्ये मालवण आणि मालवणमधली निवडणूक ही सर्वात जास्त गाजते. ह्याचं कारण काय हे तुम्हाला काय वेगळं सांगायची काय गरज नाही.
आज आपण मालवणमध्ये विजन डॉक्युमेंटच्या माध्यमातून आपल्या समोर एक विजन ठेवलं. ते विजन काय असावं की 21व्या शतकातलं आपलं शहर दिसलं पाहिजे. सन्मान्य शिंदे साहेबांकडे नगरविकास खातं आहे, तर साहेबांकडे जो विभाग आहे त्याचा अभ्यास करून की आपण काय मागायचं साहेबांकडे. आज साहेब आपल्याकडे आलेले आहेत, नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे, तर आपण काय मागितलं पाहिजे. तर फक्त मी एवढीच विनंती करतो साहेब, मागच्या 10 वर्षामध्ये आपण जेव्हा मला प्रवेश दिला होता तेव्हाही मी व्यासपीठावर आपल्याला बोललो होतो की साहेब 10 वर्षामध्ये या मतदारसंघाला काहीच मिळालेलं नाही, एक मोठा बॅकलॉग या मतदारसंघामध्ये आहे. तर आपण नगरविकास खात्याच्या माध्यमातून एक आमचं कुडाळ शहर आहे, ती नगरपंचायत आहे आणि आमची ही मालवण नगर परिषद आहे. सर आपण जर ठरवलं तर हा चेहरा मोहरा आमच्या या शहराचा हे तुम्हीच बदलू शकता. आणि म्हणून आपल्यासमोर विनंती, वारंवार साहेबांकडे साहेबांच्या ह्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून जेवढी कामं करून घेता येईल, मी तुम्हाला आज या व्यासपीठावरून सांगतो, साहेब तर त्यांच्या मनोगतात सांगतीलच, पण जेवढं काय करता येईल नगरविकास खात्याच्या अंतर्गत साहेब तर सहकार्य करतील. मी वारंवार त्यांच्याकडे हात जोडून विनंती करणार आहे आणि बाजूला सामंत साहेब बसलेत त्यांच्याकडेही विनंती करणार आहे, कारण का साहेब 10 वर्षात त्याच्यात काहीच मिळालेलं नाही. मागच्या 10 वर्षामध्ये एवढ्या कोटीवधी रुपयांचा बॅकलॉग आहे आणि मालवण शहर साहेब पर्यटकांचा सर्वात जास्त फुटफॉल. मी अनेक वेळेला उदाहरण देतो, मी जेव्हा साहेब पंढरपूरला गेलो होतो, पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे, मी असंच मी माहिती काढली की सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये नगरोत्थानचा निधी कुठे मिळतो, तर साहेब पंढरपूरला मिळतो, कारण का ते तीर्थक्षेत्र आहे. मान्य आहे साहेब 75 कोटी रुपये तिथे मिळालेच पाहिजे. माझं असं म्हणणं आहे 75 कोटी नाही 175 कोटी रुपये तिथे मिळालं पाहिजे, कारण का पंढरपूर आहे. तर साहेब आपण कोकणामध्ये नगरोत्थानचा निधी 2-3 कोटीच्या पलीकडे आम्हाला मिळत नाही. तर मी साहेब आपल्याला विनंती करणार आहे, किमान 10-10 कोटी रुपये तरी आता सुरुवातीला आपल्या नगरोत्थान हेडखाली जर तुम्ही आम्हाला दिलेत, एक मोठं काम या शहरामध्ये होईल. ते तीर्थक्षेत्र जसं आहे तसं आमचं पर्यटन क्षेत्र आहे, तिथे जसा फुटफॉल वर्षातून 1 किंवा 2 वेळा होतो साहेब, आमच्याकडे वर्षभर फुटफॉल होतो, आमच्याकडे वर्षभर पर्यटक येतात. सिंधुदुर्ग किल्ला आमच्याकडे आहे, वेगवेगळ्या माध्यमातून मालवणची किनारपट्टी बघण्यासाठी इथूनच नाही तर परराज्यातून पण आमच्याकडे लोक येतात. तर त्यांच्या सोयीसुविधा हे सगळं शहर आम्हाला नीटनेटकं करण्यासाठी एक साहेब विजन डॉक्युमेंट मी ठेवलं की तुमच्या माध्यमातून जर आम्हाला मामा वरेरकर इकडे सांस्कृतिक भवन उभं करता आलं तर साहेब तेही तुमच्या माध्यमातून होऊ शकतं. मी सगळ्यात साहेब पाडा तुमच्याकडे वाचणार नाही, कारण का ते सगळं मी आपल्याला निवेदन स्वरूपामध्ये आपल्यासमोर ठेवणारच आहे. पण हा साहेब मोठा बॅकलॉग जर कोण भरून काढू शकतो तर साहेब फक्त शिंदे साहेबच काढू शकता, तुम्हीच काढू शकता. बाकी जे काय तुम्हाला सांगण्यात येतं, जे काय तुम्हाला दाखवण्यात येतं, मी तुम्हाला 100% सांगतो, एकदा शिंदे साहेबांकडे कुठली मागणी केली की ती 100% पॉझिटिव्ह होऊनच आपल्याकडे येते, त्याच्यामध्ये तडजोड होत नाही, त्याच्यामध्ये अजिबात तडजोड होत नाही. आणि म्हणून आपल्याला मी विनंती करणार आहे, कोण आपला विकास करू शकतो, आज शहर कसं चाललंय, मागच्या वर्षांमध्ये कसं चालत होतं, कोणी कोणी ह्या शहराला लुटलं, आज परत रिंगणामध्ये कोण कोण उभे आहेत. आम्ही जे उमेदवार दिले ते निष्कलंक आहेत, एकावरही भ्रष्टाचार किंवा भ्रष्टाचाराचा आरोप नाही. आणि असे उमेदवार जर तुम्ही तिकडे पाठवलेत तरच ते तुमची सेवा करू शकतील. आणि जसं आता सामंत साहेबांनी, दत्ता सामंत साहेबांनी त्यांच्या मनोगतात म्हटलं, अहो देव रामेश्वराच्या मंदिरात शपथ घेऊन सांगणार की आम्ही 1% भ्रष्टाचार करणार नाही, हे फक्त शिवसेनाच करू शकते, इतर कुठल्याही पक्षाने केलेलं नाही, इतर कुठलाही पक्ष करायच्या धाडस देखील करणार नाही, ते शिवसेनेने केलं. असे निष्कलंक उमेदवार आम्ही उतरवलेले आहेत. पण टीका कोणावर होते, माझ्यावर होते, ती होऊ दे. जरी माझ्यावर टीका झाली, आज ते बोलायचे दिवस नाही. आज शिंदे साहेब आलेत, आज मोठा दिवस आहे, नको त्या माणसांचं मी नाव घेणार नाही, नको ती नावं आज मी या व्यासपीठावर काढणार नाही. आपल्याला शहराचा दृष्टिकोन बदलायचा आहे, शहराचा हा जो काही विकासाचा मॉडेल बदलायचा आहे आणि तो 21व्या शतकातला करायचा आहे. ह्याच्यासाठी आम्ही शिंदे साहेबांकडे जेवढं काय मागता येईल तेवढं आम्ही 100% मागण्याचा प्रयत्न करणार आणि शिंदे साहेब 100% करणार, एवढं मी तुम्हाला आज या व्यासपीठावरून सांगतो. त्यांचं महाराष्ट्रभराचं काम, त्यांचं 2.5 वर्षाचं काम हे आपण समोरून बघताय. आणि म्हणून मी आज व्यासपीठावरून शिंदे साहेबांना शब्द देणार आहे, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत असं समजून मी सन्मान्य शिंदे साहेबांना काही शब्द देणार आहे, काही आश्वासन देणार आहे की साहेब किती जरी टीका झाली, किती जरी शिवसेनेवर टीका झाली, काही जरी माझ्याबद्दल बोललं गेलं तरी तुम्हाला सांगतो साहेब, येणाऱ्या 3 तारखेला समोरच्यांचे सगळ्यांचे टांगे पलटी होणार आणि शिवसेनाच जिंकणार, एवढं तुम्हाला आज या निमित्ताने
मी शब्द देतो. हा साहेब ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे. आम्ही काम केलं वर्षभरामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली. तुम्ही आम्हाला सभागृहात बोलायची संधी दिली, तुम्ही आम्हाला बाहेर बोलायची संधी दिली. आणि शिवसेनेत आल्यानंतर मी अनेक वेळेला बोलतो, अनेक पत्रकारांना बोलतो की माझी तब्येतच चांगली झाली. आणि तुम्हाला बघून साहेब जी ऊर्जा मिळते की जर आमचे साहेब 18-18 तास 20-20 तास काम करू शकतात तर आपण का करू शकत नाही? आपण का नाही करावं? आणि म्हणून मागच्या वर्षभरामध्ये जेव्हा शिंदे साहेबांनी मला संधी दिली, खरं तर निलेश राणे मागच्या 10 वर्षामध्ये कुठेतरी फेकला गेला होता, कोणी किंमत देत नव्हतं. आणि 10 वर्षानंतर जेव्हा संधी मिळाली, ती संधी दिली कोणी? सन्माननीय शिंदे साहेबांनी दिली. कोण निलेश राणे? कुठे होता निलेश राणे? काय संबंध होता? लोकांनी ओवाळून टाकला होता. पण या शहरामध्ये, या मतदारसंघामध्ये निलेश मी तुलाच तिकीट देणार सांगणारा महाराष्ट्रामध्ये एकमेव माणूस, आणि ते म्हणजे शिंदे साहेब. अनेक लोकांनी सांगितलं तुला तिकीट देतो, तू काळजी करू नको. आणि नंतर नजर चुकवायला लागले, नंतर गाड्या बदलायला लागले. निलेश मी अमुक अमुक ठिकाणी आहे, मी मुंबईच्या बाहेर आहे. टर्न मारला नरिमन पॉइंटला तर समोरच भेटले. असे खोटे बोलणारे भरपूर आहेत. पण निलेश तुला मी तिकीट देणार म्हणजे देणार सांगणारे फक्त शिंदे साहेबच आहेत. ते मनाने जे बोललं ते मी करणार म्हणजे करणार. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, अशा माणसाची साथ देण्यामध्ये आम्हाला भाग्य समजतो आम्ही. आमचं हे भाग्य समजतो आम्ही. आम्ही का दिवस रात्र तडफडतो की नाही काहीतरी शिंदे साहेबांचं इथे नुकसान होऊ नये. जसं शिंदे साहेब अभिप्रेत आहे तसाच मतदारसंघ मी बांधला पाहिजे. माझ्यावर एकही डाग लागता कामा नाही. मला काही मंत्रीपद नको, मला कुठलंही पद नको, फक्त शिंदे साहेब त्यांना माझ्याबद्दल गर्व असला पाहिजे. ह्याच्यासाठी मी हे सगळं करतो की माझ्या मतदारसंघातल्या माझ्या मतदारांना गर्व वाटला पाहिजे की बघा आमचा आमदार आहे, त्याच्यावर एकही डाग नाही, तो कधी भ्रष्टाचार करू शकत नाही. शहर जर हातात घेतलं तर तोच फक्त चालू शकतो. ह्याच्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये जेवढं काय तेवढं सगळं पणाला लावलं, एकही कोपरा सोडला नाही. ज्यांनी शिवसेनेवर वार करायचा प्रयत्न केला त्याच्यावर फक्त एक वार नाही, त्याच्यावर 2-2 वार केले. पण मी माझ्या पक्षावर वार होऊ दिला नाही. मी माझ्या मतदारसंघावर आज काय करणार आहेत, करून करून काय करणार आहेत, तो आजचा विषय नाही. आज शिंदे साहेब व्यासपीठावर आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलतच आलेलो आहोत. आज मी त्यांच्यासमोर नको ते विषय काढणार नाही. पण जिल्ह्याचा, आपल्या मतदारसंघाचा मी कधी अपमान होऊ देणार नाही. मी तुम्हाला निवडणुकीच्या अगोदरच सांगितलं होतं की तुम्ही फक्त एकदा संधी द्या, तुम्हाला गर्व वाटेल, तुमची मान उंचावेल, असंच काम तुमचा आमदार करेल. तुमची मान कधी वाकेल असं कधीच मी काम करणार नाही, हे मी तुम्हाला निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं. आणि म्हणून सभागृहाच्या माध्यमातून, सभागृहाच्या बाहेर कुठेही गेलो तरी माझा पक्ष पहिला, माझा मतदारसंघ पहिला. कदाचित सामंत साहेब त्यांच्या मनोगतात सांगतील, म्हणजे उदय सामंत साहेब कदाचित मनोगतात सांगतील की मी कधीही बोललो, महाराष्ट्राच्या कुठल्याही विषयात बोललो, फिरून फिरून कुडाळ मालवणवरच येतो, कारण का न्याय मला कुडाळ मालवणसाठी मागायचा आहे. 10-10 वर्ष आपण रिकामे राहिलो, 10-10 वर्ष आपल्याला काय मिळालं नाही. 10 वर्ष त्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये किंवा त्या मंत्रालयाला कळलंच नाही की कुडाळ मालवण म्हणून पण एक मतदारसंघ आहे. या 10-11 महिन्यामध्ये, एका वर्षामध्ये निलेश राणेंनी दाखवलं की कुडाळ मालवण हा महाराष्ट्राच्या 288 मतदारसंघापैकी एक मतदारसंघ आहे. दाखवण्यामध्ये आपण कुठेही कमी पडलेलो नाही. आणि म्हणून संधी चालून आली आहे. दाखवायची वेळ आहे की तुम्ही कोणाच्या बाजूला आहात, तुम्ही सत्याच्या बाजूला आहात किंवा तुम्ही कुठल्या बाजूला आहात, तुम्ही करणार काय आहात, आता ही दाखवायची वेळ आलेली. आम्ही सगळं काय केलं, सगळं काय अंगावर घेतलं. माझी सोपी झाली असती निवडणूक, मी कुठेतरी ॲडजस्टमेंट केली असती, कुठेतरी मी गप्प बसलो असतो, निवडणूक सोपी झाली असती. पण मला शिवसेनेत आल्यापासून मी माझ्या पक्षाला का कमी समजू, तुम्ही मला का कमी समजताय, हे माझ्या मनाला खटकलं. मी राणे साहेबांनाही बोललो, मी माझ्या कार्यकर्त्यांनाही बोललो, मी सामंत साहेबांना बोललो, साहेब आता गप्प बसायचं नाही. मी राणे साहेबांचे आशीर्वाद घेतले. साहेब मला बोलले तू जिथे आहेस तिथे 100% राहा, तरच तू नारायण राणेचा मुलगा म्हणून तू वावरू शकते, लक्षात ठेव. शिंदे साहेबांनी तुला संधी दिली आहे आणि जर तिकडे कुठे तडजोड केलीस तर मी तर सोड, देव पण तुला माफ करणार नाही. आणि म्हणून त्या माणसाला कधी सोडू नको. म्हणून मी बोललो कुठलीही ऑफर द्या, कुठे काही असू दे, निलेश राणे शेवटच्या श्वासापर्यंत सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबरच राहणार. उद्या काही जरी नाही मिळालं, कुठेही नाही, जरी कुठे काय मी गेलो, घरात जरी बसलो, मी तर पत्रकारांना पण सांगितलं की साहेब
जर कुठे पीए कमी पडत असेल ना तर मी साहेबांचा पीए बनायलाही तयार आहे. लक्षात ठेवा, त्याच्यात कमीपणा नाही. अहो, मला परत प्रवाहामध्ये आणलं नाही, मला जिवंत केलं. हे उपकार मी कुठे जाऊन फेडायचे? मला ह्या मतदारसंघाच्या मतदारांनी परत जिवंत केलं. हे उपकार मी कुठे जाऊन फेडू? तुम्ही माझ्या घराला काय नाही दिलं? एक मुख्यमंत्री पद दिलं, केंद्रीय पद दिलं, घरात 3-3 पदं दिली. या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना, या जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारांना जेवढं मी हात जोडून नतमस्तक झालो ना तेवढं कमी आहे मला असं वाटतं. किती जरी मानाचे मुजरे तुमच्या समोर केले, कारण का सिंधुदुर्ग नसता तर राणे कुठे होते? काय ओळख होती राणेंची? कुठे गेलो असतो आम्ही? तुम्ही आम्हाला सांभाळलं. आता आम्हाला मतदारसंघ तुम्ही जे आशीर्वाद दिले त्याची परतफेड करण्याची ही वेळ आहे. एक संधी फक्त आम्ही तुमच्याकडे मागतोय. ही एक संधी दिली नाही. 21चे 21 तिकडे तुमचे सेवक म्हणून आम्ही तिथे उभं केले. तिथे कोण मालक जाणार नाही. तिथे जातील तर सगळे तुमचे सेवक जातील. तुमच्यासाठी कधीही तुम्हाला खिशात हात घालावा लागणार नाही. कुठली तरी परवानगी मागायची आहे, कुठेतरी आपल्याला कोणाला तरी भेटायचं आहे, तुम्ही हक्काने त्या नगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये जाऊ शकता आणि हक्काने सांगू शकता तुम्ही रामेश्वराच्या देवाकडे तुम्ही शपथ घेतली आहे, तुम्ही आमच्या घराचे दाखले दिले पाहिजे. एक जरी तुमच्याकडे कोणी रुपया मागितला माझ्या पक्षातून, माझ्या उमेदवारांनी किंवा माझ्या उद्याच्या नगरसेवकांनी, तर मी तुमच्यासमोर नाक घासायलाही तयार आहे. पण माझा एकही उमेदवार, माझा एकही म्हणजे शिवसेनेचे एकही उमेदवार, शिवसेनेचा एकही नगरसेवक तिथे निवडून गेल्यानंतर तुमच्या समोर किंवा तुमच्या खिशाला हात लागेल असा माझा नगरसेवक, आमच्या शिवसेनेचा नगरसेवक करणार नाही. हे तुम्हाला आज या व्यासपीठावरून शब्द देतो. तुम्हाला कुठेही तक्रार असेल तर ती डायरेक्ट माझ्याकडे आणा, आमच्या सामंत साहेबांकडे आणा. मी शिंदे साहेबांना सांगणार आहे, साहेब ह्या माणसांनी पण जीवाचं रान केलं. आज जे वातावरण बदललं ते सन्माननीय दत्ताजी सामंत यांनी अर्ध वातावरण बदललं. अर्ध वातावरण हे माझ्या निवडणुकीला बदललं. ते माझ्याबरोबर आले, अर्धी निवडणूक मी जिंकलो आणि अर्धीपेक्षा 75% निवडणूक जर आम्ही जिंकलो ते सन्मान्य दत्ताजी सामंत यांच्यामुळे. आणि म्हणून मी ठरवलंय कुठल्याही निवडणुकीला एक तरी सामंत, उदय सामंत साहेब माझ्यावर ठेवणार. कारण का सामंत साहेब त्यांना माहिती आहे राजकारण कसं आहे या मतदारसंघाचं, इथे काय होतंय, काय काय चाललंय. मी सगळंच काय सांगणार नाही, सगळं तुम्हाला माहिती आहे. साहेबांना अजून 2 मोठे कार्यक्रम करायचे आहेत. फक्त शिंदे साहेब आमच्यावर आशीर्वाद ठेवा. तुम्ही ठेवलाच आहे, तुम्ही आम्हाला सगळं जपताय, सगळं काय तुम्ही करताय, असाच फक्त आशीर्वाद आमच्यावर ठेवा. तुमचे फक्त आशीर्वाद पाहिजे साहेब. निलेश राणेला बाकी दुसरं काही नको. तुम्ही लांबून कधीतरी हाक मारता, एवढंच फक्त निलेश राणेला पाहिजे, दुसरं काही नाही. ह्या मतदारसंघाला राणे साहेबांनी इतके वर्ष जपले. हा मतदारसंघ राणे साहेबांचा. माझी फक्त एवढीच इच्छा आहे, आमची सगळ्यांची एवढीच इच्छा आहे की साहेब फक्त ह्या मतदारसंघाला जपण्यासाठी जेवढं काय करता येईल, जेवढा काय विकास निधी आपल्याला देता येईल तो कृपया करून आपण द्यावा. एवढीच फक्त मागणी आपल्या चरणी ठेवतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निलेशजींच्या रूपाने एक जागृत राजकारणाची ओळख ही आपल्या कुडाळ मालवणला मिळालेली आहे. यानंतर साहेब एक विनंती आहे की आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रेमाखातर पुष्पहार आणलेला आहे, तो आपण सगळ्यांनी त्याचा स्वीकार करावा. त्यांची अशी विनंती आहे. हां, पुष्पहार आहे प्रेमाने स्नेहाने आपल्या सगळ्यांसाठी. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब आणि उद्योगमंत्री उदय सामंत साहेब, निलेशजी राणे साहेब आमदार, या नेते मंडळीसाठी या प्रेमानं या कार्यकर्त्यांनी हा पुष्पहार आणलेला आहे. स्वागतासाठी हा पुष्पहार आणलेला आहे, त्यांनी तो स्वीकारावा. त्यांनी तो स्वीकारलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद मंडळी. ज्या क्षणाची तुम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत आहात, अनाथांचे नाथ असणारे, जनसामान्यांचा आधारवड असणारे नेतृत्व, पता नहीं इस शख्स को कैसे नापा तोला जाए, है तो आसमां लेकिन झुक के चलने वाले आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी आदरपूर्वक त्यांना विनंती करतो की आपण संवाद साधायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
ना, वारा भरपूर आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. मालवण नगर परिषदेची निवडणूक अगदी 2 दिवसावर आली आहे आणि या निवडणुकीसाठी व्यासपीठावर उपस्थित प्रचारासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, या विभागाचे लोकप्रिय आमदार निलेश राणेजी, माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्षाच्या आपल्या उमेदवार ममताताई वराडकर, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, दीपलक्ष्मी पडते, बाळा चिंदरकर, संजय आंग्रे, संजय पडते, प्राजक्ता शिखलकर, राजा गावडे, विनायक बाईत आणि मधुरा तुळसकर, उमेश नेरुरकर, विजय चव्हाण, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, आणि लाडके भाऊ, खरं म्हणजे मी गेले अनेक दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचारात फिरतोय, पण यावेळेस मला सगळीकडेच माझ्या लाडक्या बहिणींची उपस्थिती अतिशय सगळीकडे लक्षणीय मोठी दिसती आहे. आणि ज्या उमेदवारांच्या मागे महिला, मतपेटीत त्याचा नंबर पहिला, हे समीकरण मी आता नाही विधानसभेपासून बघतोय. आणि त्यांच्या पाठीशी पाठीराखे आमचे लाडके भाऊ आहेतच, बिलकुल त्यांचा मोठा सहभाग आहे. कारण मी मुख्यमंत्री असताना अनेक विकासाचे प्रकल्प पुढे नेले, त्याचा उल्लेख निलेश राणे यांनी केला आहे, दत्ता सामंत यांनी केला. का मी मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना स्वतःला कार्यकर्ता म्हणून समजलो आणि कार्यकर्ता म्हणून मी काम केलं. त्यामुळे अनेक विकासाचे प्रकल्प मार्गी लावू शकलो, अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना मी सुरू करू शकलो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सगळ्यात आवडती योजना कुठली असेल माझी तर लाडकी बहीण योजना. अनेक अडथळे आले, अनेक सगळ्यांनी काय काय प्रयत्न केले, परंतु आम्ही टीम म्हणून काम केलं आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली. तीन तारखेसाठी काय ठेवा ना, फटाके फोडायचे आहेत ना आपल्याला 3 तारखेला. तशी फटाक्याची काही कमी निलेशकडे नाही आहे. आणि ही योजना सुरू झाली. आता काही लोक योजनेमध्ये अनेक अफवा विरोधक पसरवत आहेत, परंतु मी आपल्याला सांगतो, कोणी माईकाला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा तुमच्या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आणि म्हणून मी विनंती करायला आलोय, शिवसेनेच्या
उमेदवार आपली लाडकी बहीण ममता वराडकर यांना विजयी करा म्हणून विनंती करायला आलो. ही पण आपली लाडकी बहीण आहे. अनेक लाडक्या बहिणी या निवडणुकीत उभ्या आहेत आणि यांना सगळ्यांना आपल्याला मतदान करून नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षासह सर्व उमेदवारांना नगरसेवकांना वाजत गाजत नगर परिषदेमध्ये पाठवा म्हणून विनंती करायला आलो. मालवणचं भविष्य सुधारायचं असेल, सुरक्षित करायचं असेल, त्यासाठी एक शिलेदार निलेश राणे नावाचा सातत्याने तुमच्या सुखदुःखामध्ये धावून येतोय, याचा मला सार्थ अभिमान आहे. निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे. इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा. शिवसेनेचे खणखणीत नाणं म्हणजे निलेश राणे, शिवसेनेचं खणखणीत नाणे म्हणजे निलेश राणे, हेही मी या ठिकाणी सांगतो. आणि निलेश कधी घाबरत नाही, कारण राणे साहेबांचं बाळकडू त्याला मिळालेलं आहे आणि आता तो बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये आहे. हा एकनाथ शिंदे पण कधी डरला नाही, कधी घाबरला नाही. डॉक्टर नसला तरी अनेक छोटी मोठी ऑपरेशन एकनाथ शिंदेने करून टाकली आणि आता त्या शिवसेनेमध्ये निलेश आहे. त्यामुळे निलेश कितना भी विरोध होने दो, निलेश विरोधियों पे करेंगे मात. डरने की नहीं बात, उनके पीछे खड़ा है एकनाथ. घाबरायचं काय करा, चांगलं काम करताना काय घाबरायचं नाही. आणि त्यामुळे मी आपल्याकडे ममताताईंसाठी मत मागायला, विनंती करायला आलो. आणि मी काय कोणावर टीका करणार नाही, परंतु निलेशचं काम बघून, निलेशची तळमळ बघून, प्रामाणिकपणा बघून या ठिकाणी जे मतदारसंघामध्ये वर्षभरामध्ये केलेलं काम आणि लोकांसाठी केलेले प्रयत्न हे आपल्या समोर आहेत. आणि म्हणून पराभव दिसायला लागला की अनेकांचे दशावतार सुरू होतात. आणि त्यामुळे निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये काही ठिकाणी आपण एकत्र लढतो, काही ठिकाणी एकमेकासमोर असतो, त्याच्यात अनेक पक्ष असतात. लोकशाही आहे आणि जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्यांना निवडणुका लढवायचे अधिकार आहेत. आणि म्हणून आम्ही मित्रपक्ष म्हणून लोकसभेमध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींसाठी काम केलं, विधानसभेत महायुतीसाठी काम केलं आणि महायुतीला देखील दैदिप्यमान असं यश माझ्या लाडक्या बहीण भावानी, शेतकऱ्यांनी सगळ्यांनी मिळवून दिलं. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 232 जागा महायुतीच्या महाराष्ट्राच्या इतिहास कधी आल्या होत्या? पहिल्यांदा इतिहास घडला आहे. आणि केलेल्या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेली आहे. मी त्यांचा आभारी आहे. आणि म्हणून मी पाहतोय राज्यभर बहिणी, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सभेकरता वाट बघत बसतात. एकनाथ शिंदेला भेटायसाठी, मलाही त्यांना भेटायचं असतं, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो. परवा सांगलीला विटा
नगर परिषदेमध्ये रात्री 10 वाजले, 9:45 मी पोचलो. तोपर्यंत एकही माझी लाडकी बहीण लाडका भाऊ तिथून हटला नव्हता. थंडी होती. हे प्रेम आहे. पैसे किती कमवले, सत्ता किती कमवली, प्रॉपर्टी किती कमवली, मालमत्ता किती कमवली, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे. मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना तर केलीच. लेक लाडकी लखपती योजना केली. एस टीमध्ये 50% सवलत दिली. मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं. बचत गटाला ताकद दिली. मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून अनेक व्यवसाय सुरू झाले. आणि हे फक्त लाडकी बहीण योजना म्हणजे फक्त 1500 रुपये नाही. माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर आम्हाला उभं करायचं आहे. त्यांना रोजगार व्यवसायाभिमुख करायचं आहे. आणि माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं पाहायचं आहे. लखपती झालेलं हे मी बोलतोय ते पूर्णपणे लक्षात ठेवा. इथं उदय सामंत आहेत. अनेक योजना उद्योग खात्याच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणींसाठी आपण केल्या. बचत गट ग्रामीण भागात अनुदान मिळतं. शहरी भागामध्ये देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून बचत गटाला देखील जो खेळतं भांडवल आहे ते देण्याचा निर्णय देखील आपण घेतोय. शेवटी अनेक लोकांनी, अनेक माझ्या लाडक्या बहिणींनी स्वतः एकत्र येऊन छोटे मोठे व्यवसाय सुरू केले. अनेक सक्सेस स्टोरीज आहेत. एका मुलीने आत्महत्या केली. ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. 50% फी आपण सरकार भरत होतो, 50% पालक भरत होते. मी 12:30-1 वाजता टीव्हीवर बातमी वाचली. मनाला वेदना आणि यातना झाल्या. आपल्या राज्यात एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते. आपलं सरकार, सत्ता उपयोग काय? त्याच दिवशी तुमच्या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला उच्च शिक्षण मुलींचं 50%च्या ऐवजी 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला. अनेक निर्णय घेतले. ऐतिहासिक निर्णय आपण घेतले. या राज्याला पुढे नेण्याचं काम आपण केलं. या कोकणात देखील कोकणातली माणसं बाळासाहेबांवर प्रेम करणारी, बाळासाहेबांचे प्रेम कोकणावर जसं शिवसेना नारळात पाणी असतं तशी शिवसेना आहे. आणि कोकणी माणूस अतिशय फणसासारखा बाहेर काटेरी तर आतून गोड असतो. आणि म्हणून या ठिकाणी देखील कोकण ही शिवसेनेची जन्मभूमी, कर्मभूमी आणि मायभूमी सगळीच आहे. शिवसेनेवर कोकणाने प्रेम, शिवसेनेचं कोकणावर प्रेम हे समीकरण गेले अनेक वर्ष आहे. शिवसेना ही कोकणच्या सुपुत्रांची संघटना आहे. राणे साहेबांच्या मुख्यमंत्री काळामध्ये देखील या कोकणामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प आले आणि कोकणाला दिशा देण्याचं काम, विकास करण्याचं काम त्या काळातही झालं बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली. आज देखील या कोकणामध्ये उदय सामंत मंत्री आहेत, उद्योग मंत्री. मी अनेक सभांमध्ये त्यांचे फोन जोडून दिले. लोक म्हणाले फोन लावा, MIDC आहे, लँड ॲक्विजिशन नाही, MIDC पाहिजे, NOC नाही. आणि मला अभिमान आहे की ज्या पद्धतीने उद्योग वाढले पाहिजेत, उद्योग मंत्री म्हणून ते वाढवण्याचं काम करतायत, याचा देखील मला अभिमान. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुमचं एक मत इतिहास घडवणार आहे. तुमचं एक मत परिवर्तन घडवणार आहे. तुमचं एक मत फक्त मतदान नाही, या मालवणचा भविष्याचा फैसला करणार आहे. आणि तुमच्या मागे निलेश राणे सारखा आमदार आहे. आज मला त्याचं कौतुक वाटतं की या ठिकाणी
पक्षासाठी, आपल्या मतदारांसाठी जीवाचं रान करण्याचं काम निलेश राणे करतायत. याचा सार्थ अभिमान मला आहे. पुन्हा एकदा मी सांगतो, मगाशी पंढरपूरचं उदाहरण त्यांनी दिलं. इथे देखील लाखो पर्यटक येतात आणि या ठिकाणी देखील अनेक विकासाची कामं करायची आहे. आपल्याला रस्ते पाहिजे, आपल्याला पिण्याचं पाणी पाहिजे, आपल्याला भुयारी गटार योजना पाहिजे, आपल्याला गार्डन पाहिजे, आपल्याला खेळाची मैदानं पाहिजे, आपल्याला चांगलं नाट्यगृह पाहिजे, पर्यटकांसाठी विविध सुविधा पाहिजे. अनेक अनेक लोकाभिमुख कार्यक्रम आपले प्रकल्प या ठिकाणी आपल्याला करायचे आहे. आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून नगर परिषदेला निधी देण्याचा अधिकार असतो. निलेशजी, तुम्ही माझ्याकडे प्रस्ताव द्या, या मालवणचा काया पालट केल्याशिवाय राहणार नाही. हा एकनाथ शिंदे दोन्ही हाताने देणारा आहे, घेणारा नाही. मी दोन्ही हाताने देत आलोय. मग मुख्यमंत्री सहायता निधी असेल, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये या तुमच्या एकनाथ शिंदेने 450 कोटी रुपये 2.5 वर्षात दिले. अगोदरच्या लोकांनी काय केलं मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही, पण मी आपल्याला एक 70 हजार लोकांना त्याचा फायदा झाला. शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो. बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. मंत्रालय आम्ही लोकांच्या दारात घेऊन गेलो. आता विकास आपल्याला मालवणमध्ये आणायचा आहे, विकास आपल्याला मालवणमध्ये आणायचा. शासन आपल्या दारी काही योजना पूर्वी नव्हत्या, होत्या, लाभार्थी नव्हते, होते, सगळं होतं, पण कटकट नको म्हणून सोडून द्यायचे म्हणून आम्ही शासन आपल्या दारी घेऊन गेलो. 4 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. 4 कोटी जागेवर ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ड्रोन, महिलांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना, सगळ्या योजना जागेवर. एकदा कोल्हापूरला मला वाटतं उदय सामान होते का माहित नाही, कोल्हापूरच्या शासन आपल्या दारी एक मुलगी आली, तिच्या हातात एक छोटं बाळ होतं. मला वाटलं काहीतरी अडचण आहे. मी विचारतो लगेच काय प्रॉब्लेम आहे, काय झालं बाबा. ती हिंदीत बोलू लागले. इसका नाम दुआ है. बोलो क्या हुआ बताओ. तो बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से इसको 3 लाख रुपए दिए, इसका ऑपरेशन किया, इसके लिए इसकी जान बच गई, इसके लिए मैं इसका नाम दुआ रख दिया. कोण कुठलं काय कधी बघितलं नाही. मदत करण्याचं काम आपण केलं. आणि म्हणून या एकनाथ शिंदेच्या मागे महाराष्ट्रातली जनता उभी राहिली. 2022ला मी या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं. खासदार आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, डॉक्टर आहेत. मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन बरोबर करतो. आणि म्हणून मोठं ऑपरेशन झालं, लोकांनी स्वीकारलं. झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 80 जागा लढून 60 जागा जिंकलो आपण. 60 जागा. हा देखील इतिहास आहे, तुमच्या आशीर्वादामुळे घडला. तुम्ही निलेश राणे सारखा आमदार दिला. एक आदर्श आमदार कसा असावा, निलेश राणे सारखा असावा असं म्हणायला लागेल. तळमळ पाठपुरावा मतदारसंघासाठी, आणि जो काम करतो तो मला आवडतो, कारण मी काम करणार आहे. शिवसेना आपला पक्ष कोण्या मालक नोकराचा नाही, कार्यकर्त्यांचा आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा आहे, आणि म्हणून त्याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून काम आपण एवढं करा की लोकांनी म्हटलं पाहिजे, अरे आता या मालवणमध्ये विकासाचं काम शिल्लक नाही. निधीमध्ये तर काही कमी पडणार नाही. निधीमध्ये आता हे तुमचा बॅकलॉग जो आहे, हा सगळा बॅकलॉग उदयजी आपल्याला भरून काढायचा आहे. आणि या मालवणकरांना इथं परिवर्तनाची लाट आपल्याला आणायची आहे. विकासाची या ठिकाणी पहाट उगवायची आहे.
खऱ्या अर्थाने निवडणुका येतात जातात, परंतु प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आपल्या उद्याचं भवितव्य, आपल्या मुलाबाळांचं भवितव्य. चांगले रस्ते असतील, चांगलं सोय असेल, चांगल्या सोयीसुविधा असतील तर त्या शहराला एक आगळा वेगळा आदर्श प्राप्त होतो. आणि म्हणून विजन असलेला, काहीतरी करण्याची धडपड असलेला एक आमदार तुम्ही निवडून दिलेला आहे, एक आमदार तुम्ही निवडून दिला आहे. आणि म्हणून इथे मी जास्ती कामांचा काही पाडा वाचणार नाही, परंतु जे जे काही योजना आपल्याला करायच्या आहेत त्या योजनांचा प्रस्ताव माझ्याकडे द्या. त्या योजना आपण केल्याशिवाय राहणार नाही हे मी आश्वासन देतो. कारण हे मालवण बघितलं मी आता की अतिशय सुंदर निसर्गरम्य स्थळ आहे. पर्यटक एवढे येतील. आपण जर सुविधा दिल्या, एकदा उदयजी शंभूराज देसाईंना घेऊन इकडे या. शंभूराज देसाईंना पण दाखवा त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत. पर्यटक मंत्री आहेत ते. नगर विकासचं तर सोडून द्या, नगर विकासचं तुम्हाला जी जी कामं तुम्ही आणाल ती कामं पूर्ण करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे. मी बोलतो ते करतो. शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करतो, पण एकदा शब्द दिला की माघारी नाही. ते हिंदीमध्ये एक म्हणतात ना, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, लेकिन मैंने एक बार कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. काय विकासाला आपल्याला चालना देणं आपलं कर्तव्य आहे. जे आपल्याकडे आहे ते आपण लोकांना दिलंच पाहिजे. सोयी सुविधा देण्याची जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन, किती काही कोणी केलं तरी सुद्धा, किती लावा शक्ती, किती लढवा युक्ती, कोणी किती करा कल्ला, पण मालवण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे ना, बरोबर. आणि म्हणून मी बाकी विकास कामांच्या याच्यामध्ये जात नाही. फक्त आपल्याला एवढंच सांगतो, 2 तारखेला आपण या ठिकाणी आपल्या ममता ताई वराडकर यांना निवडून द्यायचं आहे. आणि आपल्याला निलेशसारखा एक आमदार दिलेला आहे. मी जास्ती काय बोलणार नाही, कारण आता उद्या आणखी एक दिवस प्रचार आहे, परवा मतदान आहे. आपल्याला शांततेने मतदान करायचं, पुढचं भवितव्य डोळ्यासमोर ठेवून काम करायचं आहे. आपल्या मालवणचं भविष्य जे आहे हे तुमच्या हातात आहे. तुम्ही काय करताय त्याच्यावर आहे. आणि म्हणून मी तर सगळं सांगितलंय. जे जे काय करणार ते बोललोय, आणि मी जे बोललो ते करतो. जे होणार नसेल ते बोलत नाही. आणि म्हणून मी आपल्याला दिलेला शब्द पाळणारा आहे. जे मी बोललोय ते सगळं करणार हा शब्द आहे मला. फक्त तुम्ही मात्र 2 तारखेला आपल्याला काय करायचं हे मनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. कारण 2 तारखेला आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ममताताई आणि त्यांची सगळी टीम यांची निशाणी आहे धनुष्यबाण. यांची निशाणी आहे धनुष्यबाण. आणि धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आपल्याला या सर्व टीमला विजयी करायचं आहे. आणि या मालवणवर भगवा फडकवायचा आहे, डौलाने फडकवायचा. ही विनंती मी आपल्याला करायला आलो. निलेशजी, तुमची एक मी मुलाखत ऐकली होती. कुठंतरी तुम्ही बोलले होते की शिंदे साहेबांना मी सोडलं तर देव मला माफ करणार नाही. पण तुझ्याबद्दल एकच सांगतो, कोकणात दगड प्रसिद्ध आहे हिरा, आपला चिरा. कोकणात दगड प्रसिद्ध आहे चिरा. आणि कोकणात शिवसेनेला सापडलेला आहे हिरा, त्याचं नाव आहे निलेश राणे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जे आहे ते आहे. मी पोटात एक ओटात एक वाला माणूस नाही. खोटी स्तुती करणं मला जमत नाही. जो काम करतो त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा विनंती करीन, निलेश राणे यांनी तर केलेलीच आहे, की 2 तारखेला
काही विचार करायचं नाही, कोणी काही बोललं ते ऐकायचं नाही. माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत आणि लाडका भाऊ तुमच्या समोर आहे आणि माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आणि भावासाठीच काम करेल, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आणि म्हणून काही विचार न करता आपल्या मालवणचं भवितव्य भविष्य घडवायचं, फैसला घडवायचा तुमच्या हातात संधी आलेली आहे आणि ती संधी दवडू नका. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून मालवणवर 2 तारखेला भगवा फडकवा, 2 तारखेला मतदान करा आणि 3 तारखेला विजयाच्या फटाके फोडा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर काही पक्षप्रवेश होणार आहे. सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो खाली बसायचं आहे. विनंती आहे, ओरोस जिल्हा परिषद उबाटाचे विभाग प्रमुख व कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश होतो आहे. नागेश ओरोसकर, विभाग प्रमुख ओरोस. मंगला ओरोसकर, माजी सरपंच ओरोस. शमिका सावंत, ग्रामपंचायत सदस्य ओरोस. शंकर सावंत, अक्षय कदम, सतीश सावंत, दीपेश तांबे, यशवंत परब, स्वप्नील मोडक, शहर प्रमुख. त्याचप्रमाणे निलेश ओरोसकर, दशरथ वारंग, यश ओरोसकर, योगेश ओरोसकर, उमेश जोशी, नागेश मालवणकर, रोमिओ फर्नांडिस, इनास फर्नांडिस, भोगले प्रतीक्षा, गावडे, जान्हवी परब, तन्वी परब, संदेश परब, विद्या परब, साक्षी परब, अक्षता परब. सगळ्यांना विनंती करतो, मी ज्यांची ज्यांची नावं घेतली आहेत त्यांनी की लगेच त्यांनी यायचं आहे, कारण साहेबांना पुढच्या प्रचार सभेसाठी वेंगुर्ल्यामध्ये जायचं आहे, दाखल व्हायचं आहे. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये हे पक्षप्रवेश होत आहेत. आणि हे सगळे जे कार्यकर्ते जे प्रवेश करतायत ते उबाटाचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. अनेक कार्यकर्ते आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करतायत. अक्षता परब, योगिता परब, अनिता परब, शोभा परब, नागेश मालवणकर, निकिता वंजारे, राजाराम गावडे असे अनेक कार्यकर्ते आज पक्षप्रवेश या ठिकाणी करतायत. या ठिकाणी या मालवणमध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या मालवणच्या भूमीमध्ये आज ऐतिहासिक अशी प्रचार सभा, मालवण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025, आमची प्रतिज्ञा तुमचा विश्वास, निरंतर होणार मालवणचा विकास, अशी ही शिवसेनेची जाहीर सभा या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब जे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, त्याप्रमाणे उदय सामंत साहेब उद्योग मंत्री, निलेशजी राणे साहेब कुडाळ मालवण आमदार, दत्ताजी सामंत साहेब जिल्हा प्रमुख, राजन तेली साहेब माजी आमदार, संजयजी पडते असतील, काका कुडाळकर, बाळा चिंदरकर, दीपलक्ष्मी पडते, उमेश नेरुरकर, बाळू तारी, जॉन नरोना, परशुराम पाटकर, विनायक बाईत, महेश कांदळकर, राजा गावकर, बबन शिंदे, संग्राम साळसकर, राजन सरमळकर, सौ प्राजक्ता शिरवालकर, मधुरा तुळसकर, दादा साहिल असे अनेक तमाम शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत या प्रचार सभेसाठी. आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि या तमाम शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये, मालवणवासियांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ही प्रचार सभा संपन्न झालेली आहे. असंच सगळ्यांचं प्रेम शिवसेनेवरती राहोत. पुन्हा एकदा उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी पत्रकार मित्र आहेत, त्यांचेही मनपूर्वक आभार आहेत. तमाम कार्यकर्ते असतील, पदाधिकारी, त्याचप्रमाणे सगळे मालवणवासीय, आमची सगळी पोलीस यंत्रणा, या सगळ्यांचे पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आणि अशा पद्धतीनं ही प्रचार सभा या टोपीवाला हायस्कूलच्या या भव्य मैदानावरती संपन्न झाली अशी मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.